छत्रपती संभाजीनगरच्या करमाड पेट्रोल पंपावर एक धक्कादायक घटना घडली आहे। दुसऱ्या पत्नीनं जे ते पत्नीचा धारदार शस्त्राने खून केला आहे आणि याच पेट्रोल पंपावर जे ते मयत पूजा गावंडे पेट्रोल भरण्याचं काम करत होत्या। गेल्या 1.5 महिन्यापासून जे ते या ठिकाणी त्या रुजू झाल्या होत्या। मात्र जे ते दुसरा पती असलेला सत्यम गावंडे यांनी जे ते या ठिकाणी धारदार शस्त्राने जे ते दिवसाढवळ्या पूजा गावंडे यांचा खून केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पूजा गावंडे यांचे यापूर्वी एक लग्न झालं होतं, त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे। मात्र पहिला पती वारल्यामुळे पूजा गावंडे व सत्यम गावंडे यांनी जे ते आळंदीत जाऊन लग्न केलं। मात्र असं असताना सुद्धा हे नवरा बायको सोबत राहत नव्हते आणि याच कारणावरून जे ते हा सगळा प्रकार घडलाय। मिळालेल्या माहितीनुसार सत्यम गावंडे यांनी जे ते पूजा गावंडेकडे सोडचिठ्ठी देण्याची मागणी केली होती। मात्र काही कारणास्तव पूजा गावंडे जे सोडचिठ्ठी द्यायला तयार नव्हत्या आणि त्याच रागातून जे ते सत्यम गावंडे या आरोपींनी जे ते पूजा गावंडेचा खून केलाय। थोड्या वेळापूर्वी जो आहे तो हा खून झालाय आणि आता आरोपींना जे ते पोलिसांनी अटक केली आहे आणि हा सगळं आपण या ठिकाणी क्राईम सीन पाहतो। वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत आणि हा सगळा पेट्रोल पंप जे आहे ते आता पोलिसांनी सील केलाय। मात्र जे आपण बघितलं तर दिवसाढवळ्या जे ते अशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर जालना रस्त्यावर हा पंप आहे। अशा पद्धतीने जे या ठिकाणी खून झाल्याची घटना घडली आहे। हे संपूर्ण प्रकार या पंपाच्या CCTV कॅमेऱ्यात सुद्धा रेकॉर्ड झाला आहे। या ठिकाणचे कर्मचारी सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। नेमकं पूजा गावंडे कोण होत्या याबद्दल अधिक माहिती काय आहे, काय सांगाल, काय नाव आहे? पूजा गावंडे इथं काम करत होत्या, नेमका हा प्रकार काय घडलाय, कसा घडलाय? सर ह्यो प्रकार मी तिकडे पंपावर होतो, मला काहीच माहीत नाही। मला मालकाचा फोन आला तर तेव्हा मी इकडे आलो तर मग इथं बघितलं मी असे आणि ते 1.5 महिन्यापासून इथं कामाला होते, आमच्याकडे राहायला करमाळलाच होते आणि शोभा चांगला होता तिचा। पण हे कसं काय घटना झाली हे आता काहीच माहीत नाही आम्हाला। आणि तर शोभा चांगला होता तिथं। आपण ते CCTV फुटेज पाहतोय, मारहाण करताना कोणतरी वाचवण्याचा प्रयत्न करते, तो कोण होते? ते आमचेच होते, मालकच होते। ती जेव्हा आरडी तर ते मागं मोटर बसीत होते, ते पळत आले, पळत येऊस तर लोक त्यानं ते कापून टाकली, त्या पोरीला कापून टाकली। तर मग त्याने ते बघितलं, ते पळाले बाजूला, तर मग त्यांच्याकडे चाकू घेऊन पळाला तो, आमच्या मालकाकडे चाकू घेऊन पळाला। मग नंतर आमचे मालक पाठीमागे गेले, मग नंतर ते गाडी चालू करून पळून गेला। बस त्याच्यानंतर काही माहिती नाही सर। मोटरसायकल होती सर त्याचं। निश्चित आपण बघतो या पेट्रोल पंपावर जे ते अशा पद्धतीची धक्कादायक घटना घडली। या कर्मचाऱ्यांनी जे आहे ते हा सगळा घटनाक्रम सुद्धा आपल्याला सांगितला आणि धारदार शस्त्रांचे जे आहे ते सत्यम गावंडे यांनी जे ते पूजा गावंडेचा खून केल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली। पोलिसांच्या वतीने जे आहे ते अधिक तपास सुरू आहे। मात्र दिवसाढवळ्या अशा पद्धतीनं पत्नीचा खून या ठिकाणी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। यामुळे जे आहे ते संपूर्ण करमाड जे आहे ते हादरून निघाले आणि पोलिसांनी आरोपीला 1 तासात अटक केली। आता अधिक तपास सुद्धा या प्रकरणात पोलीस करत आहेत। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, करमाड, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।